बरं आई, मी काय म्हणते, करायची का हळदीला सुरुवात? वीणा वहिनी, भावनासाठी थांबूयात ना, ती अजून आली नाहीये. हो की नाही? हो हो बरोबर आहे. भावनाताई आल्याशिवाय कार्यक्रम नाही हा सुरू करायचा. बरं. आले आले. आली. भावना, अरे हे काय? तुझ्या सख्या बहिणीची हळद आहे ही, तिचं लग्न आहे. अरे इतक्या साध्या साडीत कशी काय दिसते? हो ना ताई, मी तुझ्यासाठी चांगली साडी काढून ठेवली होती. तू ती का नाही नेसलीस? जाऊ दे ना जानू, ती साडी नेसणं माझ्या नशिबातच नव्हतं ग. म्हणजे अगं काही नाही, आपण इस्त्रीला दिली होती ना साडी, बहुतेक त्याच्याकडनं थोडीशी जळली आहे ती साडी, त्यामुळे दुसरी नेसली. अरे यार काय चाललंय हे? नाही म्हणजे तो यतीन आणि ती स्टायलिस्ट तेही आज आले नाहीत. बरं हेअर मेकअपचा ऍडव्हान्स घेतला त्यांनी. मी त्यांना एवढे कॉल केले तेही त्यांनी घेतले नाहीत. आणि आता या इस्त्रीवाल्याने पण घोळ घातला. हाईट आहे बाबा ही. जानू, तू नको ना इतकं मनाला लावून घेऊस. हे बघ, आपल्याला कोणीही कितीही त्रास दिला ना तरी आपण त्याने फरक नाही पाडून घ्यायचा. अहो, तुम्हाला आठवते की ही साडी तुम्हीच घेतली होती तिला? अगं आठवते का, विचारतेस काय? अर्थातच आठवते. मागे दिवाळीत आपण म्हैसूरला गेलो होतो तेव्हा ही साडी घेतली होती. हो ना, या साडीत सुंदर दिसतेस तू. जुन्या साड्यांची अशीच काही ना काही आठवण असते बघ. आपण आपलं ऐपत असते म्हणून एका मागोमाग एक नवीन गोष्टी घेत असतो आणि मग जुन्या आठवणी मागे पडतात. भावना, साडी तुझ्यावर खूप सुंदर दिसते बाळा. थँक्यू. बरं आई, करूया ना आता हळदीला सुरुवात? हो. हा भावना, चल तू आणि सिद्धू पहिले हळद लावा जानूला. नाही वीणा वहिनी, पहिला मान आईचा. आई, अहो, घर भरली नाती गोती, सुखाने इथे नांदती. स्वप्न सारे साकार होता, जणू स्वर्ग भास हा होतो. नववधू हसण्याचा हळू गंध येई अंगणा, जादू अशी होते.